ऐका ना, आज दुपारच्या जेवणाला काय आहे ते बघूया. आज मला प्रचंड भूक लागलेली आहे. तर ही आहे गव्हाची लुसलुशीत गरमागरम चपाती. तर चला आता आज आपण चपाती खाऊया. भाकरी खाऊन खूप कंटाळा आला होता. बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, जरा थंडीचे दिवस आहेत. गव्हाची चपाती खाऊन बघूया. तर हा आहे थोडाच पण मोजून घेतलेला भात. हा पांढरा शुभ्र आणि लुसलुशीत आहे. तर चला आता आपण तिसरा पदार्थ काय आहे बघूया. आज जरा स्पेशल आहे का का साधं जेवण आहे ते बघूया. तर ही आहे कालची उरलेली शिळी अख्खा मसूरची आमटी. तर चला ही घेऊया आपण. तर ही अख्खा मसूरची आमटी केलेली आहे. अख्खा मसूर केला होता पण त्याचा रस आटत आटत आला होता, त्यामुळं आज त्याच्यात पाणी वाढवलं आणि जरासं पातळ केलं आणि ही झालेली आहे अख्खा मसूरची आमटी. आता चौथा पदार्थ काय आहे बघूया. तर ही आहे गोड अशी शेवयाची खीर. ही घरगुती गव्हाच्या पिठापासून मशीनमध्ये तयार केलेली आपलं गव्हाची शेवया आहेत. तर आपण आता ह्याची खीर केलेली आहे मस्तपैकी. ही पौष्टिक असते. ह्यानं हे खाल्ल्यावर आपलं पोट बराच वेळ फुल्ल राहतं आणि भूक लागत नाही. त्यामुळं गव्हाची खीर आपण शेवयांची खीर खाऊया. तर ह्याच्यामध्ये जरा दूध घालायला पाहिजे होतं पण ठीक आहे, मला हे स्ट्रक्चर आवडतं, जास्त पातळ आवडत नाही. तर चला आता आपण गव्हाच्या शेवयाची खीर खाऊया. सॉरी हा, शब्द माझे जरा चुकायला लागलेत. हा काजू वर ठेवतो, जरा छान दिसेल फोटोमध्ये शूट करताना. आहे अर्धाच तुकडा काजूचा पण काय करणार, बाहेर ठेवूया. आता आपल्याला पाचवा पदार्थ काय आहे बघूया. तर ही आहे फ्लावर आणि बटाट्याची भाजी मिक्स, म्हणजे कुर्मा टाईप. आपण जो शाही कुर्मा करतो पण हा गरीबाचा कुर्मा आहे. ह्याला शाही फी काय नाही, हे साध्या पद्धतीने केलेला असतोय. बटाटा आणि फ्लावर घालून केलेला कुर्मा, तो गरिबासाठी शाहीच असतो. तर चला, भूक लागली की सगळं शाही लागतं आपल्याला. तर चला आता आपण खाऊया. अरे पडली वाटतं शेवयाच्या खीर मध्ये भाजी, काढून टाकूया चला. तर आता छान ताट सजूया, म्हणजे भूक पण छान लागेल आणि आपण मस्तपैकी जेऊया. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट मध्ये सांगा. थँक्यू. चला.